नमस्कार मंडळी, मी सोनाली प्रतूच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सुद्धा खूप खूप स्वागत आहे. तर बघा, छान असं वातावरण झालं आहे आणि आज रानात आले. म्हणजे रान आमच्या लांब नाही, घरापासून जवळच आहे. तर इकडं भुईमुग वगैरे पेरलं आहे, ते बघण्यासाठी आले होते. तर चला तुम्हाला पण दाखवते आमचं भुईमुग आणि ज्वारी पेरली कशी आली बघू. तर इथे ना आम्ही एका वावरात भुईमुग पेरला आहे. 4-5 सारे पेरलेत आणि काही मका आहे, काही ज्वारी आहे. ज्वारी म्हणजे गायींसाठी कडवा. आणि आता उन्हाळा पण खूप आहे, तर पाणी जरा त्याला कमी पडले वाटते, तर ते असं जरा सुकल्यासारखं वाटतंय. काही भरलेलं आहे तर ते छान असं हिरवगार पण झालं आहे. आणि इकडे मधली जी मका आहे ना, ती जरा सुकलीच आहे, त्याला पण पाणी द्यावं लागणार आहे लवकरच. आणि भुईमुग पण जरा सुकला आहे, त्यामुळं जरा व्यवस्थित नाही वाटत आहे. आणि इकडे बघा, इथं नारळ आहे. हे नारळाला नारळच नव्हते लागत, म्हणजे आला की लगेच गळून जायचे, छोटले होते तेव्हा. पण आता जरा आले ते जरा 5-7 चांगले नारळ. तर मग छान होतात घरचे नारळ असले की. तर पाठीमागं मिशोवरून एक साडी ऑर्डर केली होती. तर सर्वजण म्हणतात की ऑनलाईन साड्या नको घेत जाऊ, कारण त्याची कलर वगैरे किंवा क्वालिटी आपल्याला कळत नाही कशी काय. तर पाठीमागे एकदा मम्मीने ऑर्डर केली तर ती फसली होती, म्हणजे कलर चेंज आला होता. त्यामुळं आम्ही नंतर कधी ऑनलाईन शॉपिंग केलीच नाही एवढी. तर आता मी सहज पाठीमागे एकदा बघत होते आणि म्हटलं जाऊन दे घेऊ, एवढी महागाची नाही पण स्वस्तात घेऊ. तर मग एक ऑर्डर केली, तिला पिको फॉल वगैरे करून झाला. तर ही साडी मी मिशोवरून ऑर्डर केली, तर 240ला बसली मला. आणि पूर्ण प्लेन आहे, नेटमध्ये आहे आणि मध्ये असे मणी लावलेले आहेत. तर मला छान वाटली कलर, असा कलर माझ्याकडं नव्हता, त्यामुळं म्हटलं आता एक करूयात आपण ऑर्डर. तर छान वाटते. तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. आणि प्रतूतचं पण चालू आहे तर साडी बघण्याचं काम, मी तुम्हाला दाखवते ना, तर त्याला पण बघायची चालले, खेळतो आहे. आणि पिको फॉल वगैरे करून आणला आहे. तर अशी वाटते, मस्त वाटते तशी. कलर होता तसंच आला. तुला प्यायचं पाणी, शरबत प्यायचं आहे? अरे नाही 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 नाही, सांडण सांडण काय. अरे नको नको बाळा, नको नको. आज जरा तब्येत खराब असल्यामुळे तर आम्ही साबुदाणा खीर बनवली होती. आणि म्हटलं तर ती प्रतूसाठी पण होईल आणि माझ्यासाठी पण होती. तर दोघांसाठी आम्ही मस्त अशी खीर खाल्ली दुपारी. आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. पुन्हा भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर.